नमस्कार प्रेक्षकांनो, घरामध्ये लग्न असल्यामुळे आज सकाळी उठल्या उठल्या माझी सुरुवातच स्वयंपाकापासून झालेली आहे. माझ्यावरती रिस्पॉन्सिबिलिटी दिलेली आहे की मला प्रत्येक दिवसाचा स्वयंपाक करायचा आहे. तर आज हळदी असल्यामुळे मी आज सकाळी सकाळी सर्व पाहुण्यांसाठी बनवत आहे उसळची भाजी. तर चला बघूया, माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मी तुम्हाला दाखवते हळूहळू मी कशी भाजी बनवणार आहे. इथे माझ्या लहान लहान बहिणी देखील मला आज मदतीला बसलेल्या आहेत. कोणी कांदा कापताय, कोणी टोमॅटो चिरताय. बघा, तुम्ही बघू शकतात की किती इंटरेस्ट घेऊन माझी हेल्प करताय ह्या सगळ्या मुली. गॅसवर ठेवलेला आहे मी आता पातेलं. आपण पातेल्यात टाकणार आहोत तेल. मस्त तेल तापू द्यायचं आहे आपल्याला. गॅस थोडासा फास्ट करायचा आहे. तेल आपलं मस्त तापलेलं आहे. आता आपण त्यामध्ये टाकणार आहे जिरं. जिरं मस्त कडकडू द्यायचं आहे आपल्याला. मग त्यानंतर आपण अद्रक आणि लसूण वाटून घेतलेलं त्याच्यात टाकणार आहे. आपली अद्रक लसूणची पेस्ट मस्त सोनेरी अशी फ्राय झालेली आहे. आता आपण त्याच्यामध्ये कांदा टाकूया चिरलेला. हे मी मीडियम साईजचे 3 ते 4 कांदे घेतलेले आहे. इथे आपण 30 ते 35 लोकांसाठी उसळची भाजी बनवत आहोत. आता आपण यामध्ये टाकूया चिरलेले टोमॅटो. टोमॅटो देखील मी 3 ते 4 मीडियम साईजचे टाकत आहे. मस्त असं आपल्याला कांदा आणि टोमॅटो परतून घ्यायचा आहे. कांदा आणि टोमॅटो मस्त असा परतून झालेला आहे. आता आपण ह्यामध्ये आपली उसळ स्वच्छ धुवून घालणार आहोत. मी उसळ 1.5 किलो उसळ घेतलेली आहे. मस्त उसळ आपल्याला परतून घ्यायची आहे तेलामध्ये. हे बघा, आता आपल्याला चवीनुसार यामध्ये मीठ घालायचं आहे. मी ते अंदाजे मीठ टाकते चवीनुसार. तुम्ही 3 ते 4 चमचे याच्यामध्ये मीठ घालू शकता. व्यवस्थित मीठ टाकल्यावर उसळ आपल्याला अजून एकदा मिक्स करून घ्यायची आहे. यामध्ये आपल्याला आता टाकायची आहे मस्त हिरवीगार कोथिंबीर. आता 10 मिनिटासाठी आपल्याला उसळला वरतून झाकून ठेवायचं आहे आणि वाफेवर 10 मिनिटासाठी शिजून घेणार आहोत. इकडे माझी उसळ शिजते, पण तुम्ही बघू शकता इथं पोरं मला किती सारखं डिस्टर्ब करताय. घरातले पोरं कोण काय करताय, कोण काय करताय. कोणी मला वरतून बघताय तर कोणी काय करताय आणि मला मदत पण करताय. तशी तर मज्जा येते मला. 10 मिनिटानंतर आपल्याला ताट काढून बघायचं आहे. मस्त वाफेवर आपली उसळ 10 मिनिटासाठी शिजलेली आहे. आता आपण मसाले टाकून बाकी उसळ शिजून घेणार आहे. इथे मी सर्वप्रथम आता आपल्या उसळमध्ये मिरची पावडर टाकत आहे. हे बघा, भाजीच्या चमचेनी मी 1 चमचा पूर्ण मिरची पावडर टाकली आहे. हा अर्धा चमचा मी गरम मसाला घालत आहे. अर्धा चमचा काळा मसाला. हळदी पावडर आपल्याला अर्धा चमच्यापेक्षा थोडीशी कमी टाकायची आहे. धनेपूड अर्धा चमचा आणि इथे वरतून कस्तुरी मेथी टाकायची आहे. आणि मस्त अशी आता आपल्याला उसळ मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे.
उसळ व्यवस्थित परतून झालेली आहे. आता आपण यामध्ये घालणार आहोत पाणी. तुम्ही तुमच्या कन्सिस्टन्सीनुसार पाणी ऍड करू शकता. तुम्हाला जास्त रसा हवा असेल तर तुम्ही त्यानुसार तुमच्या अंदाजे पाणी ऍड करू शकता. तुम्हाला जास्त रसा नको असेल तर तुम्ही कमी पाणी ठेवू शकता. उसळला आता मस्त आपल्याला उकळी येऊ द्यायची आहे. त्यासाठी मी गॅस फास्ट करून देत आहे की जेणेकरून पटकन आपल्या भाजीला उकळी येईल. आपल्या रश्याला मस्त असं उकळी यायला आता स्टार्ट झालेलं आहे. रश्याला उकळी येत असताना आता आपण त्यामध्ये सगळ्यात शेवटी टाकणार आहे भाजून शेंगदाणे कुटून घेतलेले. शेंगदाण्याचं कूट टाकून घेतल्यावर मस्त असं भाजीला आपल्याला एकदा हलवून घ्यायचं आहे. आणि आता मीडियम फ्लेम करून आपल्याला अजून भाजी एक 15 मिनिटासाठी शिजायला ठेवायची आहे. आपली भाजी शिजायला ठेवली तोपर्यंत आपण बघून येऊया की बाकीचे लोक काय करताय. बापरे, घरात पसारा तर इतका झालेला आहे लग्नामुळे की विचारूच नका. इकडे बच्चा पार्टी खूप मस्ती करतीये. बापरे, मुलांचं तर मस्त मस्ती चालू आहे, खेळणं चालू आहे. दादा काय करतोय? बापरे, लग्नाचं घर असल्यामुळे खूपच गडबड चालू आहे इथे. हाय हाय हाय, इकडे पोळ्यांची तयारी चालू आहे. इकडे मावशी वगैरे सगळे गाणे म्हणताय. आमच्या भाषेतले गाणे असल्यामुळे कोणाला कळणार नाही. इकडे बघूया आपली भाजी किती शिजलेली आहे. 10 मिनिटं तर झालेले आहेत पूर्ण. शिजलेली वाटते मस्त, पण आपण अजून 5 मिनिटासाठी त्याला व्यवस्थित शिजून घेऊया. आपली उसळची भाजी मस्त अशी तयार झालेली आहे. बघा किती मस्त झालेली आहे. तुम्ही कधीही झटपट म्हणजे घरात एक 30-35 पाहुणे जर आलेले असतील ना तर तुम्ही कधी पण म्हणजे स्वयंपाक तुम्हाला फास्ट करायचा असेल तर ही मेथड वापरून तुम्ही ही पटकन अशी उसळची भाजी बनवू शकतात. मस्त चमचमीत उसळची भाजी रेडी झालेली आहे आपली.